मला ना गुलाबजाम खायची खूप इच्छा झाली होती, म्हणून म्हटलं आज गुलाबजाम करूया. पण माझ्याकडे गुलाबजामचं मिक्स नव्हतं, म्हणून म्हटलं काय करावं? तर म्हटलं गुलाबजाम आज रव्याचे करूया. तर मी रवा असा मिक्सरला लावून घेतला, कारण थोडा जाडसर होता आमचा रवा. तुमच्याकडे रवा जर बारीक असेल तर तुम्ही बारीक रवा डायरेक्ट घेतला तरी चालू शकतो. तर एकीकडे मी असा पाक करायला ठेवला होता आणि दुसरीकडे मी रवा भाजून घेतला मस्तपैकी तुपामध्ये. एक 5 मिनटं रवा भाजायचा तुपामध्ये, कलर बदलून द्यायचा नाही. तर छानपैकी असा रवा माझा भाजून झाला, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी थोडं दूध टाकलं त्याच्यामध्ये. जसं 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी दूध घ्यायचं. प्रमाण व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे जी रव्याची वाटी असते त्यानेच दूधसुद्धा घ्यायचं. आणि माझा एकीकडे पाक हा तयार होत होता, मस्तपैकी उकळत होता. पाक थोडा चिकचिकीत करायचा आणि तुम्ही बघू शकता माझा बॅटर रेडी झालेला आहे. तर अशा गुठळ्या होऊन द्यायच्या नाही, व्यवस्थित शिजवून घ्यायचं. तर रेडी झालं होतं माझं बॅटर. तर मी एका ताटामध्ये काढलं ते थंड होण्यासाठी. ताटाला थोडं तेल लावून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मी ते मळून घेतलं मस्तपैकी. एक 10 मिनटं तरी ते मळायचं. तर पाकामध्ये मी थोडी वेलची पूड टाकली वास येण्यासाठी किंवा स्वाद लागण्यासाठी. तुमच्याकडे जर केशर अवेलेबल असेल तर तुम्ही केशरसुद्धा टाकू शकता. आणि माझा असा पाक तयार झाला होता मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. तर कणिक माझं मळून झालं होतं, कुठेही भेगा आलेल्या नव्हत्या आणि माझे असे गोळेसुद्धा मी तयार करून घेतले होते. गोळे तयार करून झाल्यानंतर मी ते लगेच तळायला घेतले. तळताना हे असे हलवत राहायचे, म्हणजे भेगा पडत नाहीत. तर माझे गुलाबजाम असे रेडी होते पाकामध्ये टाकून. तर मी बघू शकता किती छान झाले. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.